बातमी आहे दिल्लीच्या राजकारणामधून। दिल्लीच्या शपथविधी सोहळ्यामध्ये मोदींनी शिंदेंसोबत संवाद साधलेला आहे। स्टेजवरती येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन देखील केलंय। देवेंद्र फडणवीस, अजित पवार स्टेजवरती असूनही मोदींनी केवळ शिंदे यांच्यासोबतच संवाद साधलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शपथविधीसाठी उपस्थित होते। दिल्लीमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडला आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये स्टेजवरती असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ हस्तांदोलन केलं आणि संवाद देखील साधलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर विश्लेषणासाठी नरेंद्र कोटेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आज दिल्लीमध्ये शपथविधी सोहळा झाला, मात्र यामध्ये एक महत्त्वाचा क्षण आणि एक व्हिडिओ जो आपल्याला पाहायला मिळतोय आता स्क्रीनवरती, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीनही नेते एकत्र असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ संवाद साधलाय। याचे राजकीय संकेत काय पाहायचे? नक्कीच पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे तसेही आधीपासूनचे संबंध हे चांगले होते। आपण गेल्या 10 दिवसांपूर्वी पण बघितलं, जेव्हा एकनाथ शिंदेंचा वाढदिवस होता तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदेंना मराठीतून शुभेच्छा दिल्या। आणि आतापर्यंत आपण जेव्हा बघितले, म्हणजे मुख्यमंत्री असताना ते आणि मोदी यांचे संबंध चांगले राहिलेले आहेत। आजच्या कार्यक्रमातून हेच दिसून येत आहे की ते जरी मुख्यमंत्री पदावरती नसले महाराष्ट्राच्या, तरी मोदी यांच्या गुडबुक मध्ये ते आहेत। आणि हे संकेत कुठे ना कुठेतरी शिवसेनेला, म्हणजे त्यांची जी शिवसेना आहे, शिंदे शिवसेना, त्याला बळ देणार आहे। मोदी यांनी एकनाथ शिंदे यांची जी काही 1-2 सेकंदामध्ये विचारपूस केली असेल किंवा हस्तांदोलन केलं असेल, त्यातून शिवसेनेला अधिक बळकटी मिळेल आणि ठाकरे गटासाठी ही धोकादायक गोष्ट आहे, कारण की ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेंचं सुरूच आहे। मोदी आणि शिंदे यांची जेवढी जवळीक वाढेल तेवढीच शिंदे शिवसेना बळकट होईल, हेच संकेत यातून मिळत आहेत। अगदी, पण सर राज्याच्या दृष्टीने तसं पाहिलं तर मध्यंतरी शिंदे नाराज होत्या, त्या देखील चर्चा आल्या। ते नाराज झाले की दरेह्या त्यांच्या गावी जातात आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना किंवा मग काही प्रकल्प आहेत त्याला स्थगितीचे आदेश देखील दिलेले आहेत। यावरून कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अनेक चर्चा आपण राज्याच्या राजकारणामध्ये पाहिलेल्या आहेत। तर दुसरीकडे दिल्लीच्या राजकारणामध्ये मात्र शिंदेंचं वजन आहे तसंच आपल्याला पाहायला मिळतंय। नाही, मी एक सांगू शकेन की आपण जरी चर्चा अशी करत असलो की शिंदे नाराज आहेत, पण 3 पक्षांचं हे सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। त्याच्यामध्ये आपल्या मागण्या मांडण्यासाठी कोणताही पक्ष हा ठाम राहतो आणि शिंदे त्याच्यावरती ठाम राहिलेले आहेत। त्यांची नाराजी जरी असली तरी दिल्लीतून त्या नाराजीला आपण पाहिलं तर नेहमीच समर्थन मिळालेलं आहे। भाजपचे वरिष्ठ नेते हे शिंदेंना तसे नाराज करण्यास तयार नाहीत, कारण मध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपची मागच्या वेळेला महाराष्ट्रात सत्ता येऊ घातली होती आणि त्याचं यश नंतर त्यांना मिळालं आणि या वेळेला भाजपचं यश जे आहे ते त्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना घेऊन गेलेलं आहे। अगदी धन्यवाद सर, आपण दिलेल्या ह्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी।